या देवी सर्वभूतेषु ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व ठिकाणी देवी ब्रह्मचारिणी रूपामध्ये स्थित असलेल्या देवी जगदंबेला माझा नमस्कार असो. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात प्रतिपदा ते नवमी अशा 9 दिवसांच्या कालखंडात आपण आदिमायेच्या 9 रूपांचे पूजन करत असतो. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज आपण जगदंबेच्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा करतो. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवी ओळखली जाते. उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू अशा ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी या दोन्हींची प्राप्ती होऊ शकते. या ब्रह्मचारिणी देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा रंग हा पांढरा रंग आहे. हा रंग आपल्या आयुष्यात आपल्याला संयम शिकवतो. जरीही आपल्या सर्व स्त्रियांमध्ये अनेक शक्ती वास करतात, तरीही आपण त्या शक्तीचा वापर कुठे आणि कसा करायचा याचं ज्ञान मात्र आपल्यालाच असायला हवं. याबद्दल एक सुभाषित आहे. गृहेषु तनया भूषाभूषा संपत्सु पंडिताः पुंसा भूषा तु सद्बुद्धी स्त्रीणां भूषा सलज्जता. घराची शोभा ही कन्या असते, त्याचप्रमाणे संपत्तीची शोभा हे पांडित्य. जशी पुरुषाची शोभा सद्बुद्धी आणि त्याचप्रमाणे स्त्रियांची शोभा ही लज्जा आहे. आपल्या इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आदर्श स्त्री शक्तीची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. संयमपूर्ण जीवन जगण्याची कला आपण त्यांच्याकडून नक्कीच घेऊ शकतो. परिश्रमी आणि कर्मठ स्त्री परिवाराला आणि पर्यायाने राष्ट्राला देखील सुखी बनवू शकते, हे आपल्याला लोकमाता जिजाबाई होळकर यांच्या जीवनचरित्रातून बघायला मिळतं. त्यांनी त्यांचं आयुष्य जगताना जो पुरुषार्थ गाजवला आहे, त्यापासून आजच्या स्त्री शक्तीने प्रेरणा घेणे आणि त्याप्रमाणे लोककल्याणासाठी जीवन जगणे आणि इतरांनाही ते शिकवणे ही काळाची गरज वाटते. बघा, एका सामान्य कुटुंबातील स्त्री एका राजघराण्यात पुत्रवधू म्हणून प्रवेश करते आणि संपूर्ण गृहव्यवस्था ते राज्यकारभार यांचे यशस्वीपणे ती संचलन करते. हे निश्चितच स्त्रीशक्तीसाठी प्रेरणा घेण्यासारखे आहे. लिहावे शिकावे सुसंस्कृत व्हावे, परी अंतरी आपुले ओळखावे, सदा दिव्य इतिहास तो आठवावा, द्या एकनिष्ठा प्रभुजी स्वभावा. आज प्रत्येक घराची सुरक्षा, व्यवस्था, संचालन, निरीक्षण आणि सर्वांना एका विशिष्ट उंचीवर नेणे हे घरातील स्त्री शक्तीचेच कार्य आहे आणि तिचे आत्मिक बल, सात्विकता, पवित्रता, सुशीलता आणि विनयशीलता इत्यादी गुणांद्वारे ती हे नक्कीच करू शकते. सुंदर, सुशील, मधुर भाषणी, पतिव्रता स्त्री हे घराचे भूषण असते. आपण या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे गुणवर्णन चिंतन स्त्री शक्तीमधील करीत आहोत. स्त्रियांची तेजस्विता ईश्वर भक्तीने वाढते. त्यामुळे या ब्रह्मचारिणी देवीची आराधना केल्यास भक्तीचा प्रसाद नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळू शकतो. तेजस्विता ही चारित्रिक शुचितेवर अवलंबून असते. पवित्र चरित्र नारीला नारायणीकडे वाटचाल करायला लावते, मार्गदर्शक ठरते. त्यामुळेच ती घरातच नाही तर संपूर्ण समाजातच प्रतिष्ठित होते आणि तिच्याकडे या संपूर्ण गुणांसोबत ज्ञानाची शक्ती देखील असेल तर ती सर्वांकडून पूज्य आणि श्रद्धेय देखील होते. या दृष्टीने स्त्री शक्तीची वाटचाल होणे खूप आवश्यक आहे. अशी चारित्र्य संपन्न, ज्ञानी आणि पतिव्रता स्त्री परिवाराला तर सद्बुद्धी, सद्विचार, सद्गुणी मार्गावर नेतेच, परंतु राष्ट्रालाही एका उज्ज्वल भविष्याकडे मार्गस्थ करण्याचे सामर्थ्य तिच्यातच दडलेले आहे. आजच्या मातृशक्तीला या नवरात्रीच्या निमित्ताने असा संदेश द्यावासा वाटतो. पुढचा जो श्लोक आहे तो स्कंद पुराणातील श्लोक आहे. पुरुषाणां सहस्रंच सती स्त्रीः समुद्धरेत, पतिः पतिव्रताणांच मुच्यते सर्व पातकात, नास्ति तेषां कर्म भोगः सतीनां व्रत तेजसा, तया साध्यं न निष्कर्मी मोदते हरिमंदिरे. सती, साध्वी, पतिव्रता स्त्री ही आपल्या शक्तीने सहस्त्र लोकांचा उद्धार करते. सती स्त्रीचा पती पापांपासून मुक्त होतो. पातिव्रताच्या तेजाने सतीच्या पतीला कर्मफल भोगावा लागत नाही.
तो साऱ्या कर्मबंधातून सुटून ईश्वराच्या धामाला आनंद घेतो. असं पातिव्रत्य, सतीत्व, तेजस्विता आपल्याला ब्रह्मचारिणी देवी प्रदान करो असं मागणं त्या जगदंबेला मागूया. जगदंबा माता की जय.